सर्व रसिक श्रोत्यांचे मी ॲडव्होकेट स्नेहल कुलकर्णी सर्वांचं स्वागत करते. दीपलक्ष्मी नागरी पतसंस्था व यादे सिने संगीत क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मनोज कुमार यांच्या श्रद्धांजली देण्यानिमित्त त्यांच्या निवडक चित्रपटातील निवडक गाण्यांचा कार्यक्रम आज आपल्यासमोर सादर करत आहेत. सिने संगीत क्लबचे कलाकार आणि आपल्यासमोर सादर करत आहेत. आता थोडं यादे सिने संगीत क्लब याच्याबद्दल थोडं. या क्लबची स्थापना 1994 रोजी झाली. मूळ संस्थापक RS पाटणकर यांनी ही संस्था स्थापन केली. त्यात राधिका टॉकीजचे मालक नावंदर, जोग, अनिल वाळिंबे, अरिफ बागवान असे सगळे जाणकार व्यक्ती आहेत. तसेच आता सध्याचे अध्यक्ष जे आहेत ते इक्बाल भाई शेख, ते आज आपल्या इथे उपस्थित राहू शकले नाहीत कारण सायरा बानू यांचा त्यांना कॉल आल्यामुळे ते दिलीप कुमार यांच्या घरी आज ते तिकडे आहे. त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत दिलीप कुमार. तसेच उपाध्यक्ष मोहन पुरोहित, खजिनदार अरिफ बागवान आणि सेक्रेटरी अरुण कुलकर्णी असे सगळे सदस्य आहेत. आता आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी जे पाहुणे लाभलेले आहेत तर त्यांची ओळख करून द्यायची विनंती मी शिरीष चिटणीसांना करते. यादे सिने संगीत क्लबचे पाटणकर जे होते ते अतिशय प्रसिद्ध असे आर्किटेक्ट होते सातारमध्ये. माझ्या माहितीप्रमाणे तेच मोठे पाटणकरच ना. हो, RS पाटणकर. आणि अद्वैत पाटणकर जो आहे तो आमचा अनुभव फिल्म क्लबचा प्रमुख होता. विशेषतः हे पाटणकर नगरपालिकेमध्ये त्या कालावधीमध्ये प्रामाणिक आर्किटेक्ट म्हणून विशेषतः प्रसिद्ध होते. आणि या सिने संगीत क्लब मला माहिती आहे सातारमध्ये संगीत या संगीताचं जे आवड लोकांना लावणं जे म्हणतो त्याच्यामध्ये या क्लबने मोठं काम केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या क्लबचे उपाध्यक्ष माझे मित्र राजपुरोहित या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मनोज कुमार यांच्या स्मरणार्थ म्हणून आपण किंवा त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विशेषतः चित्रपटाचे अभ्यासक महाराष्ट्रातले प्रसिद्ध पत्रकार मुकुंद फडके, वासंती गाडगे त्या लेखिका आहेत विशेषतः, आणि कैलास मोहिते जे सुद्धा एक संगीतामध्ये प्रगत असलेले असत किंवा इथे वेगवेगळे प्रयोग करणारे असे उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुकुंद पांडे असतील, विजय साबळे असतील, अरुण कुलकर्णी असतील, प्रशांत कुलकर्णी, महेश कुटे या सर्वांचं मी स्वागत करतो. विशेषतः मनोज कुमार यांचं सांगायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे एप्रिल 2025 मध्ये ते गेले. पण 4 एप्रिल 2025 आणि त्यांचा जन्म जुलैमधला आहे. तुम्हाला पुन्हा त्याच्या जन्मतारखेला सुद्धा कार्यक्रम घ्यायचा झाला तर 24 जुलैला हा हॉल उपलब्ध आहे. तो मी बघून ठेवले तारीख समजा घ्यायचा झाला तर. हे मी एवढंच सांगितलं की भारत पाकिस्तान या फाळणीमुळं जी काही कुटुंबावर आघात झाला त्याच्यामधलंही मनोज कुमार यांचं कुटुंब होतं. ते दिल्लीला आले. 37 सालचा त्यांचा जन्म 24 जुलै 1937ला आणि दिल्लीला त्यांनी विशेषतः BA केलं. विशेषतः 1965 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटामध्ये काम केलं आणि 65 नंतर दिग्दर्शनाकडे वळले. त्याचा भगतसिंग हा गाजलेला त्या काळाला होती मधला विशेष पिक्चर दिग्दर्शनाच्या पूर्वीचा. आणि मग दिग्दर्शनात रोटी कपडा मकान असेल किंवा बाकीच्या चित्रपटांनी जो इतिहास घडवला विशेषतः भारतामधील तरुणांना देशप्रेमाकडे वळवण्यासाठी त्यांचे चित्रपट उपयोगी पडलेले आहे. किंवा स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी जे भाग घेतला त्यांना त्या चित्रपटांनी एक जुन्या आठवणी जागा केलं असं म्हटलं वावगं ठरणार नाही. आणि आपण म्हणतो ना वेळेत थांबणं जो प्रकार म्हणतो तो माझ्या माहितीप्रमाणे 60 पूर्वीच त्यांनी चित्रपटात संन्यास घेतला. आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. ते 4 एप्रिल 2025ला जेव्हा गेले तेव्हा शासनाने अतिशय अंत्यसंस्कार सुद्धा त्यांचे शाही म्हणजे तुमच्या मामात केले त्यांचे. तर असं व्यक्तिमत्व हे तरुण पिढीला पण माहिती आहे, जुन्या पिढीला पण माहिती आहे. दोघांच्या मनात तू आहे कारण आम्हाला त्यांचे चित्रपट आठवत आहेत बघितलेले.
आणि जुन्या पिढीसुद्धा निगडीत आहे. तेव्हा अशा या चित्रपटावर आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. आणि विशेषतः मला एवढंच सांगायचं की तुम्ही जे काही सादरीकरण करता, परंतु या सादरीकरणाचं युट्यूबला तुमचा एक ग्रुप म्हणून जे काही महत्व आहे ते आम्ही रेकॉर्डेड करायची सुरुवात केलेली आहे. म्हणून आम्ही विनंती करत असतो की आपण कार्यक्रमापूर्वी म्हणजे आधी कार्यक्रम चालू करून लोकांची वाट बघायला नको, परंतु 15 मिनिटं तरी तुमच्याबद्दल बोलायला किंवा विशेषतः मनोज कुमारांच्याबद्दल माहिती, ही वेगळी माहिती आपल्याला येऊ शकते. यासाठी चित्रपट अभ्यासक मुकुंद फडकेला मी काय विनंती करतो की तुम्ही याच्यावर अभ्यास करू द्या, याच्यावर अभ्यास करू द्या. आणि ही युट्यूब लिंक अरुण कुलकर्णी असतील, मुकुंद पांडे असतील, आणि तुम्ही आनंदाने दाखवू शकाल की ही या दिवशी हा कार्यक्रम केलेला आहे. आणि असं मुकुंद फडके बोलले किंवा बाकीचे बोलले, तर बाकी कोणी बोलणार नाहीच आहे आता. तर मी मुकुंद फडकेला विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथमतः बोलावं आणि मग आपण कार्यक्रमाचं दिग्प्रजन करून सुरुवात करून लगेच कार्यक्रमाला सुरू करू. धन्यवाद. धन्यवाद चिटणीस साहेब. आज खरंच मला आनंद होतोय. मनोज कुमारसाठी आपण एकत्र जमलोय आणि मनोज कुमार हा राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. आणि इथं सुद्धा मला एक वेगळी सांगीतिक एकात्मता दिसते. म्हणजे खरं मुकुंद पांडे, विजय साबळे हे एरवी वेगळ्या ग्रुपमधले असतात. म्हणजे त्यांचे जे कार्यक्रम मी बघत होतो तर वेगळ्या ग्रुपमध्ये त्यांचे कार्यक्रम ऐकत होतो. अरुण कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी पण वेगळ्या ग्रुपमध्ये, इकडे यादे सिनियर संगीत क्लब सुद्धा एक वेगळा आहे. या यादे क्लबने सगळ्यांना एकत्र आणायचं काम केलं, ते खूप चांगलं आहे. कैलास मैत्री कोण वाटतं? म्हणजे अनेक ग्रुपचे कलाकार एकत्र यायचं काम मनोज कुमारांनी केलंय असं म्हणायला हरकत नाही. आणि मी उत्सुक आहे, कारण विजयराव साबळे आणि मुकुंद पांडे दोघेही व्हॉइस ऑफ मुकेश आहेत. आणि त्यांनी दोघांनी पण मुकेश गाणी दोघांची चांगली म्हणलेली आहेत, ती आतापर्यंत ऐकलेली आहेत. खूपच चांगलं एक संधी आपल्याला या निमित्तानं उपलब्ध झाली सगळ्यांची गाणी ऐकायची. हे सगळे गद्य सुरू असताना थोडंच माझं गद्य असणार आहे. जास्त फक्त घाबरू नका, जास्त बोलत नाही मी नेहमी पद्धतीनं. शिरीषराव म्हणले तसं मनोज कुमार मला वैयक्तिक का आवडतो, कारण त्यानं मला पिक्चर बघायला शिकवलं. रोटी कपडा मकान चित्रपट बघितल्यापासून मला हिंदी चित्रपटाविषयी आवड निर्माण झाली. कारण तेव्हा 10-11 वर्षाचा असेल मी फक्त. तर रोटी कपडा बघितलं काहीतरी भव्य दिव्य असं वाटलं. आणि त्यानंतर खरे पिक्चर बघ, त्यानंतर शोले बघितलं, त्यानंतर धर्मात्मा बघितलं. त्यानंतर लक्षात आलं की अरे हे पिक्चर काहीतरी वेगळंच काहीतरी आहे. मनोज कुमारनी मला चित्रपट बघायची व्यसन लावलं, सवय लावली, हे निश्चित आहे. आता शिरीषराव म्हणले तसं अबोटाबाद म्हणजे नंतर लोकप्रिय झालेलं, म्हणजे जिथं ओसामा बिन लादेनला अमेरिकेने जाऊन मारलं ते गाव अबोटाबाद. तिथला जन्म कोणाचा? मनोज कुमारचा. आणि 37 सालचा जन्म, 10 वर्षातच फाळणी झाली आणि ते कुटुंब दिल्लीला आलं, जिथं रिफ्युजी कॅम्पमध्ये, निर्वासितांच्या कॅम्पमध्ये कुटुंब राहतं दीर्घकाळ. तिथं सगळे त्यांनी भोगलं. तिथं खाणं पिणं सगळ्या प्रकारच्या गैरसोयी भोगून सुद्धा त्यांना माहिती होतं मला काय करायचं. आणि तेव्हा त्यांनी जे चित्रपट बघितले ना ते नेमके दिलीप कुमारचे बघितले. खरं त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे, हरिकृष्ण गोस्वामी खरं नाव त्यांचं. पण दिलीप कुमारच्या एका चित्रपटामध्ये दिलीप कुमारचं नाव मनोज होतं, म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं नाव मनोज कुमार केलं. तर हरिकृष्ण गोस्वामी हेच त्यांचं नाव. आणि त्या दोन्ही चित्रपटामध्ये दिलीप कुमार गेला. पहिल्या चित्रपटात दिलीप कुमारचं निधन आहे, मृत्यू आहे. तर दुसरा पिक्चर बघितला त्यामध्ये पण मृत्यू आहे. म्हणून तर आईला म्हटले हे असं कसं काय, तो पण कळत नव्हतं फार, 10 वर्षाचा मुलगा कसं कळलं, 10-11 वर्षाचा हे असं कसं एक माणूस दुसऱ्या चित्रपटात दिसतो कसा. आई म्हणली फक्त फरिश्तेच असं करू शकतो. तर मग मला फरिश्ता बनायचं. अर्थ समजून घ्या, मला फरिश्ता बनायचं म्हणजे मला चित्रपट कलाकार व्हायचे आणि परत मरून परत जन्माला यायचं. चित्रपटामध्ये अनेक वेळा आपण बघतो लोक मरतात आणि परत जन्माला येतात. त्यानिमित्तानं त्यांच्या मनात ती आवड निर्माण झाली. फॅशन नावाचा पहिला चित्रपट ज्याच्यामध्ये वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी 90 वर्षाच्या माणसाचं काम केलं. 90 वर्षाचा माणूस वयाच्या 19व्या वर्षी, छोटं काम होतं, फारसं मोठं काम नव्हतं. त्यानंतर धर्मेंद्र बरोबर त्यांच्या दोघांची हे स्ट्रगल सुरू होता, एकत्र दोघे होते. आणि मग कधीतरी त्यांना पिक्चर काच की घोड्यावरट मिळाला, चित्रपट मिळाला, मग त्यांचा प्रवास सुरू झाला. नंतर शहीद त्यांनी डायरेक्ट केलेला चित्रपट. शहीद नंतर त्यांच्यावर भारत कुमार शिक्का बसला. खरं त्यांना भारत कुमार शिक्का नको होता. ते म्हटलं मला जनतेनं दिलेला शिक्का आहे, त्यामुळे मी माझ्या हिरोईनला टच पण करू शकत नाही आता, कारण भारत कुमारचा हा आदर्श शिक्का माझ्यावर बसलाय, त्यामुळे हिरोईनवर सुद्धा मी लांबून प्रेम करतो, हे त्यांनी सांगितलं होतं. त्यामध्ये शहीद असेल, नंतर लाल बहादूर शास्त्रींच्या
जय जवान जय किसान या घोषणेवर ज्या लालबहादूर शास्त्रींनीच सांगितले, ह्या घोषणेवर तुम्हाला काही करता येते का बघा. दिल्लीत लालबहादूर शास्त्री त्यांना भेटले, त्याच रात्री ते दिल्लीवरनं रेल्वेनं मुंबईला यायला निघाले. मुंबईला येईपर्यंत उपकारची पटकथा तयार होती त्यांची गाडीतच, कथा आणि पटकथा. किती तेव्हाचा प्रवास फक्त 12-14 तासाचा प्रवास असेल. या 14 तासामध्ये पूर्णपणे उपकारची पटकथा त्यांनी लिहून काढली, संवाद पण लिहून काढला, फक्त एवढा याच्यामध्ये. आणि मग ते उपकार मध्ये माहिती आपल्या त्यानंतर सगळा इतिहास झाला. उपकार नंतर भारत तुम्हाला शिक्का बसा, भारत नाव होतं. नंतर रोटी कपडा मकान आहे, शोर आहे. शोर मध्ये मात्र त्याचं नाव भारत नाहीये, त्याच्यामध्ये त्याचं नाव शंकर आहे. परत लक्षात घ्या, हा माणूस किती मोठा विचार करत होता. तो म्हणा, मी जेव्हा भारताच्या समस्या मांडली तेव्हा माझं नाव भारत असेल. शोर मध्ये मी कुठली समस्या मांडत नाही, मी वैयक्तिक बाप आणि मुलाच्या नात्यांचा, ज्याला बोलता येत नाही असा मुलगा आणि त्याला बोलाव्यावरून प्रयत्न करणारा बाप यांची कथा आहे. म्हणून तेव्हा माझं नाव भारत नसणार, ते शंकर असणार. पण माझ्या वैयक्तिक दृष्टी आणि अनेक तज्ञांच्या मते सुद्धा शोर हा मनोज कुमारचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. जर बघितलं सर्वोत्कृष्ट असा चित्रपट परत झालाच नाही. मग एवढा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर काढत. लक्षात घ्या, चित्रपटाच्या सुरुवातीला, चित्रपटाचं नाव आहे शोर. सुरुवातीलाच तुम्हाला दिसतंय टायटलच्या आसपास की अंत्ययात्रा चालली, गोंधळ सुरू आहे, लग्नाची वारात चालले, गोंधळ सुरू आहे. शोर म्हणजे आवाजाचा, प्रदूषणाचा विषय तो निश्चितच त्यामध्ये होता. ज्या प्रकारे चित्रपटाची मांडणी केली होती ना, आजही ते गाणं, म्हणजे आता मी खरं मागच्या अनेक कार्यक्रम, मनोज कुमारचा आज एक कार्यक्रम झाला होता मराठी, जयसाहेबांनीच केला असेल तेव्हा मी म्हटलं होतं की मनोज एवढे 27-28 कार्यक्रम ह्या सभागृहात अटेंड केले, पण मनोज कुमारचं शोर मधलं एक प्यार का नगमा आहे आणि मैना बोलूंगा याच्यात रोटी कपडा मधलं मला अजून ऐकायला मिळालं नाही व्यासपीठावर. आज असेल अशी माझी आशा आहे ना. ओके, मग जास्त आनंद आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, गाण्यांचं प्रचंड वेळ होतं, गाण्यांचं प्रचंड कान होता. अनेकांना माहित नसेल किंवा माहिती पण असेल काही लोकांना, वर्क ऑन थ्री पिक्चर जवळजवळ 70% काम राज खोसला जरी दिग्दर्शक असला, 70% काम मनोज कुमारने केलं. पटके त्याला मदत केली, दिग्दर्शकाला मदत केली. राज खोसलांनी लग जा गले हे गाणं काढून टाकलं होतं, कथेत स्पीड बसत नाही म्हणून. मनोज कुमारनं भांडून सांगितलं हे गाणं हिट होणार आहे, तू घे. मग ते गाणं आलं आणि ते गाणं हिट किती झालं तुम्हाला माहितीये. ते पण आज असू शकेल आज सुद्धा ते गाणं लग जा गले आहे का? ठीक आहे, ओके ठीक आहे. म्हणजे हे मनोज कुमारला संगीताचं एवढं ज्ञान होतं की ते गाणं, त्या चित्रपटाचं सर्वात हिट गाणं म्हणजे लग जा गले होतं. एवढं तर त्याला नॉलेज होतं आणि त्याला माहिती होतं की आपली गाणी चित्रपटाची कथा कमी करत नाही. तुम्ही कुठल्याही गाणं त्यांचं पिक्चरमध्ये काढून पाहिजे, कथा पुढे नेणारी गाणी आहेत. अनेक यश चोप्रा सारख्या लोकांना सुद्धा मोह होतो की एखादं गाणं उगीच टाकायचं. जर तुम्ही त्रिशूल बघितलं असेल किंवा कालापत्थर बघितलं असेल, 2-3 गाणी उगीच आलेली आहेत. तशी कथेची काही संबंध नाही, ती काढली तरी चालू शकते, पण ती गाणी आली. पण मनोज कुमारच्या कुठल्याच चित्रपटामध्ये अशा प्रकारची गाणी तुम्हाला दिसत नाही. ती तुम्हाला कथेच्या ओघात तुम्हाला कथा पुढे नेते. क्रांतीमधलं असेल किंवा कुठलं पण असेल, तर इव्हन शोर मधली गाणी असतील, तुम्हाला ती कथा पुढे नेणारी गाणी असतात. आणि हा एवढा या चित्रपटाच्या सगळ्या अंगांचा अभ्यास होता. एक मजेशीर गोष्ट अशी आहे की जेव्हा क्रांती केला, क्रांतीचं टोटल ड्युरेशन किती होतं माहिती आहे? 5.25 तास. 5 तास 15 मिनिटाचा चित्रपट झाला होता. आता 2.25 तासाचा एक चित्रपट होता, 5 तास 15 तास म्हणजे 5 तास 15 मिनिटं एवढा 5.25 तास झाला होता. एवढा खर्च केला होता चित्रपटावर. पण मनोज कुमार संकलक म्हणून जेव्हा बसला त्यानं तो एवढा काटला की 3 तास 10 मिनिटाचा चित्रपट केला. म्हणजे पुढच्या वरच्या 2 तासाचा चित्रपट एडिटिंग मध्ये काढून टाकला. अनेक मोठे मोठे लेखक, मोठे अभिनेते, दिग्दर्शक आता एडिटिंग करतात, बघत असतात माझा सीन कट होतोय का, माझा सीन कट होतोय का. पण त्याच्या दिलीप कुमार आणि मनोज कुमारचा एक दीर्घ संवाद आहे. दोघांच्या ऍक्टिंगचं प्रदर्शन करणारा तोच तरी काढून टाकला, जो आपल्याला थोडा दिसतो चित्रपटामध्ये. पण पूर्ण मोठा 10-12 मिनिटाचा अशा अनेक एखादं गाणं काढून टाकलं, कारण पिक्चर कट करायला पाहिजे होता. इव्हन राज कपूरला त्यांनी ऑफर दिली होती अशासाठी मेरा नाम जोकरला, की चित्रपटाचा उत्तरार्ध खूप लांबतोय, मी संकलित करू का, एडिट करू का. हे तुम्हाला माहिती आहे, मेरा नाम जोकरचा पहिला पाठ हा सर्वात आदर्श मानला जातो. ॲडोलसंट एज मधला प्रेमाचं म्हणजे पौगंडाव असलेलं प्रेम शिक्षिकेवरचा हा सर्वात बेस्ट पार्ट मानला जातो. आणि नंतरचे लांबलेले वाटतं. मनोज कुमारची कात्री जर तिथं लागली असती तर तो सुद्धा चित्रपट 2 इंटरव्हलचा होता. राज कपूरचा मेरा नाम जोकर 2 इंटरव्हलचा चित्रपट होता, पण एवढा मोठा होता, तो सुद्धा व्यवस्थित कट करून मनोज कुमारनं करू शकला असता. पण राज कपूरने ती परवानगी दिली नाही. आणि हे ऑन रेकॉर्ड सगळं आहे. मनोज कुमारने मुलाखती ज्यामध्ये गोष्टी सांगितल्या
राज्यसभे टीव्ही, राज्यसभा चॅनलवरचं एक युट्यूबवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये राज्यसभेच्या टीव्हीवर मनोज कुमारची मुलाखत झाली, त्याच्यामध्ये या सगळ्या त्यांनी गोष्टी सांगितल्या. आणि ह्या महत्वाची काय की त्यानं सगळ्यांना मदत केली. कोणी समोर असेल, लेखक असेल, दिग्दर्शक असेल, संकलक असेल, सगळ्यांना मदत केली. कधीही अनेक वेळा असं म्हणतात की तो सेटवर आल्यावर पटकाचा संवाद द्यायला सुरुवात करायचा. एकदा क्रांतीचं शूटिंग सुरू असताना 6000 एक्स्ट्रा झाले. मोठा राजवाडा आहे, इकडे बसलीत लोक, तिकडे लोक बसलीत. प्रदीप कुमार राजा म्हणून बसलाय आणि त्याचे संवादच तयार होते. त्याला मूड नव्हता, पॅकअप करा म्हणून. पण एवढा खर्च 6000 लोकांचे आपल्याला पैसे द्यावे लागणार, जाऊ दे म्हणले, मला सुचत नाही. परत जेव्हा सुचलं तेव्हा तो सीन त्यांनी घेतला. म्हणजे आपलं काहीतरी काम चलाव काम करायचं असं अजिबात तसं नव्हतं. ह्याच पद्धतीने प्रत्येक चित्रपट त्याने केला. आता कधी तसं आपल्याला माहिती, मागाशी म्हणलं तसं खरं पहिल्यांदा चित्रपट त्याचे होते. त्यानंतर गुमनाम नंतर त्याच्याकडे गुमनाम, वो कमती, अनिता, पूनम किरार असे सगळे रहस्यमय चित्रपट आले नीट बघितलं तर. आणि तो त्या याच्यामध्ये अडकला असता. जसं अमिताभ अग्निमन अंग्रेजांचा शिक्का बसला, तसा आम्ही मनोज कुमारवर अशा रहस्यमय चित्रपटात काम करणारा नटाचा शिक्का बसायचा धोका होता. पण त्यानं त्याच वेळी चांगले इतर चित्रपट स्वीकारले. दो बदन असेल, इतर अनेक चित्रपट, हरियालीवर असताच्या आधीचे किंवा हिमालय की गोद में, असे अनेक वेगळे चित्रपट सुद्धा त्याला बघायला त्याला मिळाले आणि त्यानं वेगळं काम सुरू केलं. अर्थात त्याच्यामध्ये दिग्दर्शक पक्का बसला होता. दिग्दर्शक, लेखक, संकलक पूर्णपणे बसलेला होता त्याला. त्यामुळेच त्याचे चित्रपट जे आहेत त्यानं दिग्दर्शित केलेले, त्यानं लेखन केलेले, त्यानं संकलित केलेले ते वेगळे दिसतात आपल्याला. आणि इतरांकडे त्यानं केलेलं काम आपल्याला वेगळे. पत्थर के संग एक नाव घ्यायचं राहिलं. आणि ह्याच पद्धतीनं कधीही तो कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकला. मनोज कुमार कधीही कोणत्या वादात अडकले नाही. एकच अपवाद अनेकांना माहिती असेल, जेव्हा शाहरुख खानचा ओम शांती ओम आला, माहिती आहे अनेकांना प्रसंग होतो. आता मनोज कुमारचा ट्रेडमार्क काय आहे, तो असं चेहऱ्यावर हात घेऊन बघणं, ही त्याची चेष्टा केली जाते. हात दोन्ही हातानं चेहरा झाकायचा वगैरे असं. तर ओम शांती ओम मध्ये शाहरुख खान म्हणजे फराह खान डायरेक्टर होती आणि त्याच्यामध्ये शाहरुख खान आणि श्रेयस तलपरे पहिल्या जन्मामध्ये जेव्हा कुठे जात असतात तेव्हा त्यांना ओळखपत्र मागतात. तर ओळखपत्रावर मनोज कुमार स्टाईलने हे दाखवलंय. म्हणजे विनोद म्हणून बेस्ट होता. विनोद म्हणून आपल्याला 100% हसायला येतं. ओळखपत्रावरचा फोटो असा प्रोफाईल न दिसता त्याच्यात माणसाने असा हात झाकलेला फोटो दिसतो, ते मनोज कुमारचं विडंबन होतं. हे पहिल्यांदा कोणाच्या लक्षात आलं नाही. पण मनोज कुमारच्या परदेशातल्या एका नातेवाईकाने सांगितलं, आम्ही इथे चित्रपट बघितला, असा आहे. मनोज कुमार खूप चिडले, पहिल्यांदाच चिडले आणि त्यांनी 100 कोटीचा दावा केला शाहरुख खान आणि फराह खान. तर त्यांनी घरी येऊन माफी मागितली, तेव्हा दावा लगेच मागं पण घेतला. मला काही वाढवायचं नाही, तुम्ही माफी मागितलीत ना, ओके. पण माझ्या बघा 6 वर्षानंतर जपानमध्ये हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा तर त्या शॉटसाठी सकट येतो. खरं तेव्हा त्यांनी कबूल केलं होतं, हा शॉट आम्ही बघतो. भारतामध्ये नंतर तो कुठल्या थिएटरमध्ये शॉट बघता आला नाही आपल्याला. पण जपानमध्ये जुनी प्रिंट गेल्यामुळं ते मनोज कुमारची चेष्टा करणारं दृश्य आपल्याला जपानमधल्या चित्रपटगृहांमध्ये मात्र बघायला मिळतं. पण कधी त्यानंतर कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये मनोज कुमार अडकले तसं झालं नाही. नंतर मग दिलीप कुमारची सेकंड इनिंग सुरू करण्याचं श्रेय सुद्धा आपण मनोज कुमारला देऊ शकतो क्रांतीच्या निमित्तानं. मग नंतर त्याला बाकीचे अनेक चित्रपट, विधाता असेल किंवा बाकीचे अनेक चित्रपट नंतर मिळत गेले. पण क्रांतीने मनोज कुमारची, दिलीप कुमारची सेकंड इनिंग सुरू त्यांनी केली. एवढे मोठे कलाकार, रोटी कपडावर मकान असेल, अनेक कलाकार एकत्र आणणं आणि त्यांना त्या पद्धतीने काम करायला लावणं, हे मोठं काम त्यांच्यामध्ये होतं. आणि सर्वात महत्त्वाचं काय की इमोशन्स त्यांना माहिती होतं. आजही जर आपण रोटी कपडावर मकान बघितलं, जे जिनतमांचं क्लायमॅक्सचं वाक्य आहे, भारत कहा है काश्मीर से कन्याकुमारी, आजही जो खरा भारताच्या डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत एवढा. म्हणजे भारत म्हणजे तिथं मनोज कुमार कुठे असं विचारत असतो, पण तिचं उत्तर काय, काश्मीर से कन्याकुमारी. हा जो वेगळ्या प्रकारचं इमोशन त्याने पाहिजे. शोर बघताना तर 100% माणूस रडल्याशिवाय राहत नाही. मनोज कुमार स्वतः तो चित्रपट, आता निधनापूर्वी 6 महिने ते ऍडमिट होते कोकिलाबेनला, तेव्हा नेमका टीव्हीवर शोर लागला होता. ते म्हणाले मी काय करून ठेवलं, मलाच रडू यायला लागलं. एवढा पिक्चर, एवढा सुंदर पिक्चर की मलाच माझे चित्रपट बघून रडायला लागलं. एवढा सुंदर चित्रपट, त्याची गाणी असतील, ट्रीटमेंट असेल, एक इमोशन. त्यांचं म्हणणं तेच असतं, आपल्या मुलाला आणि इतरांना पण सांगायचे की इमोशन्स लक्षात राहतात. आता माझ्या जिनतमांचं लक्षात राहिलेलं आहे तो वाक्य, किंवा रोटी कपडा मकामध्ये इतर गोष्टी लक्षात राहिल्या, तर इमोशन तुमच्या लक्षात राहतात. त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाने काम केलं पाहिजे. आणि मनोज कुमारांनी तेच काम आयुष्यभर केलं. अर्थात नंतरच्या मगाशी शिरीषराव म्हणले तसं क्लर्क, जय हिंद सारखे पिक्चर त्यांनी काढलं, ते एकदम
फ्लॉप गेल्यावर त्यांनी विषय सोडून दिला की आता पास झालं, माझं संपलं, आता मी काही करणार नाही. दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पण यश मिळालं नाही. ज्यानं 1-2 पिक्चर केले, कलाकार श्रीदेवी बरोबर केला, अजून 1-2 पिक्चर केले. मजा सांगतो, त्याची मुलाखत मी बघत होतो. मैंने प्यार किया मधला रोल मनोज कुमारांच्या मुलाला मिळाला, पण तो मला राजश्रीचा चित्रपट आहे त्याच्यामध्ये फारसा काही दम नसेल म्हणून नाकारला आणि तो सलमान खानकडे गेला आणि सलमान खान मोठा झाला. म्हणजे दैवात नसेल, मनोज कुमार म्हणे तुझे दैवात नव्हतं, काही इलाज नाही. किंवा जो जिता भाई सिकंदर मला दीपक तिजोरीचा रोल सुद्धा पहिल्यांदा मनोज कुमारांच्या मुलाला मिळाला, पण ते म्हणले नको, मला हा जरा विलनिश किंवा निगेटिव्ह रोल वाटतोय, मला मी करणार नाही. आणि जो दीपक तिजोरीकडे गेला तो लोकप्रिय झाला. म्हणजे शेवटी मग त्यांनी सोडून दिलं. त्यांनी म्हटलं हे काय आपलं काम नाही, त्यांनी रेस्टॉरंट काढले, ट्रॅव्हल एजन्सी काढली, हे सगळे त्याच्यामध्ये यशस्वी ते झाले. पण इकडे ते बघले लिगसी मनोज कुमारांची त्या निमित्तानं पुढे गेली नाही, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, अभिनेता म्हणून, पण त्याचे चित्रपट आपल्याला निश्चितच दिसतात. त्यामुळे हे खूप हा विषय असल्यामुळे खूप चांगला, आपल्याला गाणी चांगली निश्चित ऐकायला मिळणारच आहेत. पण एक आता शेवटचं सांगतो की मनोज कुमार कौटुंबिक माणूस आहे, फॅमिली मॅन होते. जेव्हा त्यांना एका मुलाखतीत विचारलं तुम्ही एवढे चित्रपट केलेत, एवढे चित्रपट दिग्दर्शित केले, तर तुमच्या आवडता चित्रपट तुमचा कुठला? ते हसले आणि काय म्हणले, आमच्या फॅमिली इव्हेंटचा मी चित्रपट चित्रित केला. फॅमिली इव्हेंटमध्ये माझे आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, मावश्या आहेत, बहिणी आहेत. ते म्हणजे आपण जसं लग्नाचा व्हिडिओ करतो ना, तसा व्हिडिओ त्यांच्या फॅमिलीचा होता. तो चित्रपट माझ्या सर्वात जास्त आवडीचा. म्हणजे किती कौटुंबिक माणूस आहे की मला बाकी चित्रपट बघण्यापेक्षा फॅमिली सोबत राहणं मला आवडतं. शेवटपर्यंत ते फॅमिली सोबत होते, सगळी फॅमिली एकत्र होती. आणि त्यांच्या काकीनं म्हणजे जेव्हा ते दिल्लीवरनं मुंबईला आले, त्यांच्या काकीनंच त्यांना मुंबईत मदत केली होती. त्यांचं ते सुद्धा शेवटपर्यंत ऋण मान्य करतं. तर हा असा एक माणूस आहे ज्यानं कुटुंबाला महत्त्व दिलं, सगळ्या गोष्टीला महत्त्व दिलं. त्याच्यावर आक्षेप घेतले जातात की त्यांनी हिरोईनला टच नाही केला, पण हिरोईनला पाण्यात मात्र भिजवलं. अगदी शोरमधलं पाणी रे पाणी त्याला रंग कैसा असेल, किंवा रोटी कपडा मध्ये हाय हाय ये मजबुरी असेल, किंवा क्रांतीमधलं डेकवर बोटीवरचं गाणं असेल, सगळीकडे हिरोईन पाण्यात भिजताना, पावसात भिजताना आपल्याला दिसतात. पण लांब मनोज कुमार त्यांच्यापासून लांब आहे, हे पण नक्कीच आहे. त्यामुळे हा वेगळ्या प्रकारचा दिग्दर्शक होता, वेगळी व्ह्यू होती, वेगळ्या कॅमेऱ्यातनं जरा काय दिसेल आहे ना, कॅमेऱ्याचा लॉंग शॉट घेण्यामध्ये तुम्ही कुठल्याही मनोज कुमारचे चित्रपट त्यांना दिग्दर्शित केले चित्रपट काढून बघा, लॉंग शॉट हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. एखादा दुसऱ्या मिनिटाचा शॉट कधीच नाही, 5-10 मिनिटांचे शॉट्स आहेत तुम्ही जर बघितले तर. इथे वन टेकमध्ये आणि वेळा त्यांनी घेतलेले. तर हे वेगळ्या प्रकारचं मी चित्रपट जेव्हा बघायला परत लक्षात येईल की ते मोठा माणूस होता. अर्थात नव्या काळामध्ये जुळवून घेताना त्यांना अडचणी आल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी शहीदमध्ये हौतात्म्य हे केलं, नंतर रोटी कपडा रमाकामध्ये काळा बाजार आणि बेरोजगारीसारखा विषय हाताळला. शोरमध्ये काही प्रमाणात ध्वनी प्रदूषणाचा विषय आला. पूर्व पश्चिममध्ये ब्रेन ड्रेन जे हे लक्षात घ्या, हे विषय आजही लागू आहेत सगळे. ध्वनी प्रदूषण आज पण आहे. ब्रेन ड्रेन म्हणजे भारतातनं अमेरिकेत जाणारी लोक, भारतातनं परदेशात जाणारे लोक, आजही विषय आजही आहे ब्रेन ड्रेनचा. किंवा काळा बाजार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आजही त्या चालू आहेत. त्यांनी क्लर्क किंवा कलियुग का रामायणमध्ये प्रयोग केले, तो जमला नाही, लोकांना तो विषय पटला नाही, पण काहीतरी वेगळा विषय निश्चित त्यांनी हाताळला होता. त्यामुळे आज मला आनंद वाटतोय की इथं आलोय ते मुकुंद पांडेंनी सांगितले माझ्या आवडीचं गाणं ऐकायला मिळेल, तर मी निश्चितच उत्सुक आहे. धन्यवाद. पाहुण्या वासंती गाडगे 1 मिनिट बोलणार. नमस्कार, मी वासंती गाडगे. तुम्ही मला कोणी ओळखत नाही, पण मी श्रोता म्हणून नेहमी असायचे. मी बाकी इथे आले की फक्त श्रोता असते. शिरीष चिटणीसांनी हा हॉल सगळ्यांना आपल्याला म्हणजे स्वतः त्यांनी दाखवून दिला. आता ते गाण्यात पण आले, त्यांनी असं दाखवून दिलं की वी राईज बाय युअर लिफ्टिक आदर्स. तुम्हाला सगळ्यांना बरं ते स्वतः सुद्धा बरं ते पण गाणं गायला लागले. तर आपण ते ऐकूया आता. मला ऐकण्यापेक्षा ते ऐकणं जास्त चांगलं.